तर ह्या ताई आणि हे दादा घेऊन आलेत सगळ्यांना रायबाला भेटायला. तर ह्यांना आवडतो ना जास्त रायबा? बघतेत होय, बघतो. रायबा आवडतो? रायबा आवडतो का? ह्याचं नाव काय आहे? रुद्राज. आता रुद्रांश. हा हा, रुद्रांश. रायबा आवडतो? लाजला. अरे रे रे रे. आणि दादा तुम्ही कुठून आलाय? सातारवरून आलोय. हा. रायबा आणि बाजीच्या सगळ्यांचे व्हिडिओ बघतो आम्ही रोज. हा. आम्हाला आवडतात, रोज बघतो व्हिडिओ. आता म्हणून आई आणि आई आहे ही मावशी, ह्या मावशी आणि ही चुलत बहीण आहेत काय? मुलं त्यांना घेऊन आलोय. हिचं नाव काय? आरोही. आरोही. तुला कोण आवडतं? रायबा, बाजी, बाबऱ्या, ब्रह्मा कोण आवडतं? नाही, मुलांचं तसंच असते, एरवी बडबड करतील. चालतंय की बघूया आता. आणि ह्या तुमच्या मम्मी काय? ही मम्मी माझी. हा. ही मावशी. मावशी म्हणजे चुलती तुमची? सख्खी चुलती. हा हा. यांचं माहेर इस्लामपूर. इस्लामपूर काय? इस्लामपूर मध्ये कुठं? तिथं काय? आणि ताई कुणीकडे आलेत? सातारमधून. चालतंय. चला आता आपण जाऊया आणि रायबा बघूया. तर आता मी ह्या सगळ्यांना घेऊन इथं आली. हेल्नी तर नाहीत, तर म्हटलं चला आपल्या मोबाईलमध्ये येईल तशी क्लिअरिटी पण शेअर करायचंच, कारण सगळीजण भेटायला तर छान वाटतं आणि आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायला सुद्धा. तर दादांना आवडतो बाजी आणि ह्या सगळ्यांना आवडतो रायबा. तर दादा हात लावला तुम्ही आता बाजीला? बाजीनं काय नाही केलं? बाजीला भावना कळतात की बाबा हा आलाय. लावा की लावा फोटो. हा, व्हिडिओ. तुम्हाला ते माहित आहे ना की बाबा कसं जायचं जवळ, भिला नाही पाहिजे, कारण दादांचा पण एक खोंड आहे ना नंदी शक्ती. हा. बघा म्हणजे नको एवढं म्हणजे पटकन यायला येत असलं तर. हा, दादांनी धरलंय मग. तर ह्या त्यांच्या मम्मी आहेत आणि ह्यांना पण भरपूर आवड आहे. व्हिडिओ बघताय, व्हिडिओतनं प्रेम देताय त्याला. बाळ भिलाय. पाठीवर लावा. हो, भीती वाटते. तेच म्हणून आपण असं कुणाला सांगू शकत नाही जावा लावा हात, उगाच रिस्क नको. दुपारच्या वेळेत जरासा करंट कमी असतो झोपायचा. हा, नाही झोपायच्या वेळेत. रायबा, बाबऱ्या आणि ह्याचं बाजी. या की चला आता रायबाला हात लावा. रायबा बसलाय आणि माझा आवाज ऐकलाय म्हणजे उठणार नाही. एकी ए बाळा, एकी तुला हात लावायचा आहे ना? कसं वाटतंय रायबा बघितल्यावर? हा. हो, तब्येत कमी केली आता, चंचलता वाढली. म्हणजे ह्यांनी काय म्हणतात, जिमला गेल्यावर कसं आधी बॉडी करायची नंतर कटिंग करायचं, गेनिंग करायचं नंतर कटिंग करायचं, तसं चालू आहे. अरे बाळा लाव हात, काय नाही करत. जा की बाळा, चल हात लाव, काय नाही. आपण तिकडच्या साईडनं जाऊया बाळ बघायला, कारण हे जर काय ह्याला एकाच धाब्यावर बांधलंय. हा चला पुढे घ्या दादा. चला आज चला. हा चला, मागच्या इकडे जरा दादा अजून पुढे घ्या, कारण जाता येणार नाही व्यवस्थित. चला आज स्वच्छ आहे, आत काही नाही. बाबऱ्यानं गट पास केला तर. आणि ही राधा हो हो, त्याचं नाही काय ठेवलेलं, ते बोकुडच. ये पळते लवकर, पळते. अगे की बाबऱ्या काय नाही करत दुपारचा. अगे की श्रीषा
ब्रह्मा बघायला पाहिजे होता, फक्त नाही. कोणता हो? ब्रह्मा त्यांना म्हणलं आता गेलाय. हा ब्रह्माला अग्रेसिव्ह आहे दादा. आता पळतो का तर पळतो छान, पण आज बघितलं असं काही तर मोड कर आणि कुणाच्या जीवाला इजा व्हायला नको एवढंच प्रामाणिक मत आहे. नाही हे आजोबा म्हणजे हिच्या एवढा असल्यापासून हिथं आहेत आपल्यातच, म्हणजे आजी सासऱ्यांच्या काळापासून आहेत. मग तेच जात नाहीत शेडवर. आता घरी जाऊन जेवून खाऊन येतात आणि झोपतात. संध्याकाळी असंही थोडं लोटून वगैरे ठेवणं करणं त्यांना ती म्हणजे व्यसनच आहे. इथं आलंच पाहिजे. पहिली माणसं कशी प्रामाणिक हो, त्यांना ते काम केल्याशिवाय जमत नाही. मग दुपारी आलं की झोपतात. हो सवय आहे. त्यांचं घर पण आपण शेअर केलं, तो व्हिडिओ बघितला का? त्यांच्या सगळी चांगली आहेत होय ना. त्यांचा नातू वगैरे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत, हिरो हिरोईनचं मेकअप करतात. होय काय? आणि नानांचा आहेत की ह्यांनी करतात, भैया आहेत, अजून एक भैया येतात करतात. हो आता यायला लागलेत की भैया. नाही मैदान जास्त लांब नाही, इथं हाय नरलेत. छकडा न्यायला, छकडा आज घेऊन जायचं आता. कारण काय झालंय आता सारखं आम्ही ह्यासनी खायला नाही घालत. सकाळी एकदा आणि संध्याकाळीच, दुपारी वगैरे असं काय नाही. चला की आपल्या गाई बघूया. श्रीशा ती काटेकड आणि बरोबर राहू दे. बघा चढा येत असला तरी या शिस्तीत. हा ही नवीन आणलेली, ही लक्ष्मी, ती रायबाची मम्मी, ती राधाची मम्मी. आणि तुम्ही तुमच्या नंदीचं नाव विसरले मी. शक्तीला खाद्य चालू केल्यापासून काय बदल म्हणजे तो आता चांगला जरा म्हणजे असे 15 दिवस झाले, पण अग्रेसिव्ह म्हणजे जरा दाखवतोय चांगली झाल्या. मला पहिल्या खाद्याला एवढं हे आलं नाही, पण रिझल्ट आलाय चांगला आलाय ना. कारण आता बघा ते आता तुम्ही घरात ती ठिकी बघितली ना, ते तेवढं मिक्स करायचं राहिलं आणि बाकीचं सगळं खपलं पण, म्हणजे ते सगळं आणलेलं. आम्ही येणार पुढच्या रविवारी मित्रांना सुद्धा अजून दोघं बघायचंय काय? खाद्य पण न्यायचं त्यांचं. चालतंय नाही तुम्ही आणि खाद्य न्यायला ना त्यावेळेस आधी सांगा, म्हणजे ठेवायला बरं. हो चालतंय की. आता छोटीवाली त्याची ती शेवटची कडेची मम्मी नवीन आणली. आणि ह्या तिघी पण आता आई होणार आहेत. सगळ्याच म्हणजे गाभ आहेत. नाही मारत, फक्त अशी घाबरते. आपल्याला वाटतं की आता मारायला लागल्या. ती पुरुषांना नाही मारत खरं, लेडीजला जवळ येऊन देत नाही रायबाची मम्मी. मला तर अजिबात जवळ येऊन देत नाही. लेडीजला सवयच नाही तिला काय. जावा की. ऍग्रेसिव्ह असल्यागतच आहेत. लेडीज जवळ गेले की उठणार नाचणार. ही आहे ती गय आहे, रायबाची मम्मीच म्हणतो आम्ही. ती नाही काय करत. लक्ष्मी लावला त्यांनी हात, मला तशी करते. हो हो अजून एक ह्यांची बहीण आहे, ती पण ह्या म्हणून मागं लागलेत. आता आणायचे खरं, बांधायला जागा नाही. हा ह्या दोघींची बहीण. प्रसन्न वाटते पॉझिटिव्ह. हा आम्हाला पण इथनं जाऊ वाटत नाही. आलं का नाही. अहो माझा सुद्धा तुम्हाला एक अनुभव सांगतो. ज्या वेळेला घरात माझ्या फोन आणला आम्ही पहिल्यांदा, आणि तो नंतर काय झाले 2 महिने सांभाळायला म्हणून बाहेर दिला. त्यावेळेला म्हणजे घरात अशी निगेटिव्हिटी जाणवायला लागली. परत घरी आणला तर आता परत चांगलं वाटायला लागलं, प्रसन्न वाटतं. त्यांच्या जीवाचा गुंत. हो ते काय मागं सगळं शेत आहे. हिरवा चारा त्याला खायला. आपल्या आता केलंय मागं, आता मकान पण केलंय. आम्ही कसं करताना घेऊन येतोय ना, नाही काय. आज पण छकडा मोडला. आम्ही कसं बाहेर ना आणतो आणखी नाही तर कसं कडवाच आहे. होय काय. आम्ही विकत आणून हा विकत नाहीये काय. आवड आहे त्याच्यामुळे पाळतो. असू दे, आवड महत्वाची. त्याला भरपूर आवड आहे, भरपूर म्हणजे भरपूर. जेवायचं कमी काय करेल. सगळं आवडतात, घालतात. ऍग्रेसिव्ह नाही ना. ऍग्रेसिव्ह नाही ना तो. नाही ना. नाही मग तसंच पाहिजे, नाहीतर काय.
आणि दादा तुम्ही काय जॉब करता? मी कुपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून सातारा कंपनी मोठी, तिथं एक्सपोर्ट युनिट आहे त्यांचं, त्यामध्ये सीएनसी ऑपरेटर म्हणून काम करतो. होय काय? म्हणजे जॅगवारचे लाईनर आमच्याकडे तयार होतात. जॅगवार म्हणजे असे बरेचसे सगळे फॉरेन कंट्रीला सगळे लाईनर वगैरे. होय काय? तर दादा जॉबला आहेत आणि त्यांच्या मम्मीला ते सगळ्यांना घेऊन आलेत, बहिणीला, काकीसनी, आणि अजून एक मावशी बाहेर बसलेत. तर त्या जरा म्हणजे त्यांना प्रॉब्लेम आहे ना, पायाचा प्रॉब्लेम आहे, तर त्या काय येऊ शकल्या नाहीत. आणि इथं पण वैर नाही, वाढ टाकलंय, नाही तर इकडं आणलं असतं त्यासने. चालतंय दादा आलात, खरंच तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ दिला एवढा. नाही तुम्ही म्हणजे पुढे निघालेला तरी वाकडी वाट करून येणं महत्वाचं आहे हो. तर ह्या काकींना जाऊ वाटाणा झालंय, म्हणलं आजच्या दिवस राहावा. तिकडे पण ओढाय ना बहिणीला, त्या काकांना बघायचंय. बरोबर आहे, कधी पण बिंदास्त आहे, कधी जाता येता, काय नाही प्रॉब्लेम. उद्याच्याला सकाळची शिफ्ट आहे नाही, हा त्यामुळे गेलं पाहिजे, जायला पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर मी कसं येताना येऊया म्हटलं होतं, तर म्हटलं अगं येताना शक्यच नाही, आपण वेळ हा बरोबर झाला तर म्हणून म्हटलं आधी. आता त्यांचे फोन यायला लागलेत, कुठेपर्यंत बसला. ती पण तिथं वाट बघत बसले असतील. चालते चला जाऊ का? आणि परत नक्की या, कधी पण या, आपलंच आहे. तर मैदानात जायची तयारी होती ब्रह्माला घेऊन. त्यावर हे शेट आलेत काय करायला, कालच बोलवायचे होते, तर आज लवकर आली म्हटली ती. मी म्हटलं उद्या लवकर या. हो रायबा त्यानं ओळखलंय बाई, फोन खाली ठेव की रे. त्यानं तुम्हाला बघितलं ओळखलंय. माणूस पाया टाकला माहिती का सांगाड्यात, लय त्यांना ठेवतो ती. आणि बाबऱ्याचे पण नाक्या करायचे, बाबऱ्याचे पण नाक्याला वाढले त्या, बघू शकता तुम्ही. होय बघा त्यानं ओळखलं हो बरोबर, आधी तो वाटतं आली. अय रायबा ओळखलं लगेच. गाडी जागेवर थांबलायची, चाल पडा, चल पिल्या ये. नाही काय करत, माणूस पाया टाकलेलं का त्यामुळे. तर रायबाशीने इतकं दमू लागता. हा तो दोरा पण काढ, पाय दोन्ही पण काढ. रायबाशीने इतकं दमवलं माहिती आहे का आत्ता, कारण की मागल्या दिवस काय झालेलं, नक्की काढून मला वाटतं 2 महिने झाला असतील, 2-2.5 महिने. तेव्हा ह्या सांगाड्यात पाय राहिलेला रायबाचा, आणि तेवढं ध्यानात ठेवलं देणं. ह्या बघितल्या भैयाला ताणलं, मला ताणलं इकडे, झाडाला अडकला म्हणून गावला. बर हे काय करायचं त्याला पर्याय, हे मागचे ह्याला काय पर्याय डाबरा मार काही एवढं निघतं तेवढं मी काढतो, त्यामुळे तिरका पाय पडतो. त्याला काय पर्याय काय त्याला, बत्तरी मारून सेफ मध्ये याला बघा एवढीच. त्याला अंगच वळण आहे, त्या नक्कीला अंगच वळण नाही काय. आता बघू शकता तुम्ही, इथं डाबरा आहे आणि इथं चढ आहे बघा, इथं चढ आहे. त्यामुळे त्याच्या मागल्या पायाचा असा पाय असतो त्याचा, तिरका असा बघा. नक्की चालले की दिसते अशी. इथलं असा गॅप आणि डाबरा इथं, आणि इथं बरोबर चढ आहे. काय शेटला करायचं काय कळलं ना, लय डाबरा आहे का भैया. होय नक्की चढ आहे, लय दिवस झाला. लय कठीण नक्याला कठीण आहे का हो, आहे ना का लय कठीण आहे. फक्त एवढा रायबा शेटचा प्रॉब्लेम आपल्या ह्याचा मागल्या पायाचा. दोन्ही पण बरं का एका नव्वद, हे दोन्ही पायाचा बाहेरच्या 2 नक्की. कसं काय हो, का असतं तसं काय काय दिवस एका जागी बांधून असला हातच. हा हा तसं नक्की पिळते. त्याला वळण लागेल का नाही? आता कुठलं वळण, आता वळण आहेच. काय प्रॉब्लेम तरी तुम्ही काय प्रॉब्लेम नाही ना का? काय नाही, नक्की जरा दिसणार तिकडे. तसं असतं तर लांगडत चाललं असतं ना. ही बघू शकता तुम्ही बघा, ही एवढं मोठं आहे आणि हे बघा ही किती बारक आहे. तसंच ह्याचं पण आहे, ही किती मोठं आहे बघा आणि किती बारक आहे. आणि इथं डाबर आहे. होय, आणि इथं डाबर आहे. त्यामुळे नक्की अशी होती, अशी चालताना त्याचा पाय असा तिरका होतो. लय वाढ आहे. कशी काय नक्याला कुणाला पटायचं नाही. ही 4थी का 5वी बारी आहे त्याची नक्या करायची. नक्या लय वाढ आहे, ही बघू शकता बघा.
कसले ना केटला काय झाड उचलले पाहिजे पायात घुसल कोणा तरी. व्यवस्थित शेप द्या पहिल्यापासून तुम्ही नक्की करा आहे त्या व्यक्तानं बघा. हा शेजा शेप देणं ना महत्वाचं. हो काही हे बघा असं होतं दिसते लाल बुलेट. हा लय लय जिवाळी लावू नका. जिवाळ नाही ती काय आहे लाल ती रक्त साकाळला. ह्याला काय 2 महिन्याला नक्की करायला लागते ते काय मग. ते किती काढली बघा टरपण ह्याचीच काढली ते. हे बघू शकता किती टरपण पडली तिथं एकाच नुसते ह्याची. कुठे लागते नक्की करताना. वाईच नक्की निघते ती बाई एकाच पाहिजे बघ ते चढ झालेलं. हे बघ वाज निघाली त्यामुळे त्याला जरा ते चालताना त्रास होत असणार आहे. तिरका पाय पडून पडून दुखत एवढी वाढली ती. काय तू म्हणलेली तर चोळणार काय म्हणले काय बिरूड बिरूड टाईप काय असतं ते. नक्की लहानपणात पिळा गेलेली नक्की बिरुटा फिरुटाचा काय समज येते. नक्कीला बिरुटा आहे मग शिंगाला बिरुट पाहिजे सगळं असं आहे बी. कोण आहे मागाल आज सगळी असणार आहे सुट्टी आहे म्हटलं. बरोबर आता किती शेप आला किती शेप आला बघा घ्या. फायदा असा व्हायचा त्याचा. जेवढं मी फक्त तेवढं केवढं नाही नाही करा त्याला शेप मध्ये आणा हळूहळू तुमचे. हा त्याला किती शेप मध्ये आला तर त्याची नक्की राही वाढ लय वाढ भयानक वाढ आहे. तेवढी नक्की होती ती भाजीची नक्या भाजी नक्या एकदा केले की परत 7-8 महिन्यानं करायला लागते ते. तिच्या 2 वेळा केली. कमेंट मध्ये नक्की सांगा नक्कीला वाढ असलेलं चांगलं असतं का. मापात पाहिजे वाढ असू दे पण मापात पाहिजे याला पिळागली नाही पाहिजे. याला लय वाढ आहे म्हणजे चांगलं असतं की नसतं लय वाढ. आता ही माझ्या लेवलला मी आणली आहे ह्याच्यापेक्षा काय काढू शकत नाही. आता इथं डाबरा राहिलाय बघा. ती डबरा राहणार त्याला काय पर्याय आहे काय काय नाही का असतोच ठेवायचाच असतो. ती पाहिजे डबरा. वाजला काय कच पायाच्या नक्की निघाली ती भैया. ह्याला मला वाटतं 1-1.5 महिन्याला नक्की करायला लागणार नुसत्या पुढल्या मागल्या पायाची. हा परत वाढले का कसं मला पळाय पण प्रॉब्लेम होणार हो. आता हे पाय पण तसेच आहेत. आता बसून आहे म्हणून जरा पण काय पण चालू झालं काय ती करायला लागणार. आपल्याला कळतेच की तिरका पाय टाकायला लागलाय. आई गे नक्की 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 नुसत्या नक्की रायबाच्या. आणि कवाचं ध्यानात ठेवले बाबानं 1.5 महिना झाला असेल नक्की करून नाही. तवा पाय अडकलेला ह्या सांगाड्यात तवाचं ध्यानात ठेवलंय. आणि कातराचं जर ध्यानात ठेवलं तर आमची केस पाकच जाणार ह्याला सळा करायचं तो आणायचं लय ध्यानात ठेवतोय. पत्र्याची गरज नाही ना ह्याला. पत्रिकी मारली तर ह्याच्यापेक्षा काय पसा 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 वाढतील. बिगर पत्र्याची झेज आहे तेवढी पत्री असल्याची झेज नाही मग तर लई वाढणार. काढलेले का नाही खरंच चालणार नाही तळ. हा हा याला मापातच काढावं लागतं. बरोबर आहे. लय जिवाळ्याला लावून चालणार नाही. जिवाळ्यावर काढून इथं लागलं काय जिवाळीला जरा त्याच्या. नाही
हे जरा हे जरा हे करा ती नाही डबर निघत डबरा न हे काढा की जरा बघा ते ऊद असले ते हा ते जरा असं हे करा की पाय व्यवस्थित पडला पाहिजे ह्या पाय ह्याचं काय नाही हे व्यवस्थित पडते ही तिकडे दोन पडते ते वा हा वरच्या काय हा वाकडे आता ही बघा बरं हे जरा व्यवस्थित करा ह्यो चढ बघा ह्यो हा ह्यो हा ती ह्याचा चढायला काय समज येत नाही ह्या नक्कीच हा आणि वाढणार हो वारी त्याला उंदीर नक्की बघताय का जरा काय काय नाही जेवण ती काढाय का पाहिजे लागलं दोर काढायचे असते उंदीर नक्की अशा तर म्हणजे पहिल्यांदाच काढले ते चला तर भाजी रायबाचं झाले आता बाबऱ्या असा सांगडा आता मी इकडे ठेवला बघा लपून असा ठेवलेला उठवला उठला असल्या जोरातून त्या सांगड्यातच पाहिजे गॅप हे असं केलेलं असं आईच्या गावात कसली गती लावल्या चाकड्याला झोपल्या गती लागलेली हे असं करते उठल्या माझं पण लक्ष कॅमेरात मला मी पूर्ण गती बघत बसलो त्याची तिकडे तेवढं म्हणजे जातो खाली तेव्हा असं बघितला कसा येऊ उठला की जोरालाच भैया आता तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्ही शेड थांबा आणि तू सोला आमचा मी शेड त्याला दिसू नका तुम्ही हा अरे बा चिडलाय आमच्या चिटालाय हे बघा कसा रागा निघालाय आणि सॉल अंगावा इतर गेलाय पळत माग पण बघ ना झालेला का लय चिटाला वाटतं आता कुठं जातो ह्यो बाबा रायबा रायबा भैया तिकडे विहीर आहे विहीर गावला बाबा ना तिकडे त्या झोपात विहीर आहे तिकडे भ्या वाटतं गेला तर रस्त्याकडेच आहे इकडं म्हणजे लय लांब आहे इथं आता ते नक्की करणार तिथं जायचं असं म्हणलेलं शेड थांबा लपून खायला फारसं जायला लागायचं चिटालाय बरं का कसला उठला इकडं तिकडं बघितलं नाही बाबानं चला चला एवढं काय मला ब्या म्हटलं त्या रस्त्याला लागतो काय होय नक्की केलं बा ह्या क्वालिटीमध्ये पाय पडतील लागायचं आज नक्या केले त्या नाही काय तुला लागा अक्कल आहे का रे कळतं का नाही काय आयुष्यपत तेव्हा का सीन झाला का नाही व्हिडिओत कुणाच काय माहिती मी पण ती चकारलो रे मला वाटलं होतं एवढं स्पीड हा तुला हा दहावी भासते रे हलका झाला व्हिडिओ कसला गेला लय बेकार गती पहिले मला वाटतं ज्या लावल्या बसून आत्तापर्यंत सगळ्यात जास्त गती आम्ही बाह्यानं मीच बघितली आता सेम भाजी झट्टाल्याला माहिती आहे का कात्रत होता गोड्यावर गेला बघ निम्म्यातनच सरळ ते अजून डोळ्या पुढे सीन आहे बघ तू भाजी पाहिल्याला काय घोड्याला अंतरायची नेलं बाबानं आईला काय त्याला कुठनं राग आला कसला गेलेला हे बाबा रायबा नक्की केले ते नाही काय दुखलं असेल आता आता चालते ह्याला आता महिना दीड महिन्याला नक्की करूनच घ्यायची पळायत नव्हता तिरका पाय पडत होता आता इथनं पुढे काय करायचं महिना दीड महिना झालं या शेट कारण की हे नक्याला वाढच आहे म्हणून तेव्हा सांगाडा मी उचलून त्या झाडाच्या कोपऱ्यात ठेवला लपून माझं असं झालं खरं असं केलं नव्हतं उठला ते त्यानं काय केलं त्या सांगाड्यातच पाय पडला
असल्या जोरात रायबावर आणलेला. मला वाटतं एवढ्या भागात आवाज घुमलेला त्याला. होय माझं अंग कापायला लागलेलं, डोळ्यात पाणी आलेलं. हे मामाच्या पण राग आलेला तवा. म्हणलं सांगायला तर म्हटलं अहो लांब ठेवायचा. मला वाटतं पाय मोडला काय रायबाचा. मला माहित होतं दोरीला हात लावला किंवा असं करणार. फाटतच आहे रायबाच. भैयाला म्हणलं जाऊ दे आता. रायबा नुसता रायबा. आणि कर्ज नाकी गेल्यापासून लय फरक पडला सायशीटवर. आता पाय पण साळा पडतोय. आता इथनं पुढं आपलं महिना दीड महिन्याला नुसत्या मागल्या पाहिजे, नाहीतर हे काय म्हणतील बघून चारी पायाला शेप दिला पाहिजे. आणि लय वाढ आहे, लय वाढ भयानक वाढ आहे नक्की. चल बा मी म्हणून म्हणलं तुम्हाला शेडत थांबा. शी माग फिरते. राखी झाली राखी झाली. येणार का नाही. थांब हो 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 हो. तरी झोपताना पण लय टेकलो का मागे सरबड सरबडा. लाव तू काय स्पीड लावलं. बाबरे शेट आहेत. बाबरे शेटच वाढलेत ना क्या पसरायला लागले. किती दिवसांनी करायचं नक्की. काय ना आपलं वाढलं दिसलं की रायबाचे विचार किती दिवसांनी करायला. माझ्या तुला काहीच लागले की करायच्या. मला माहिती का टाकायला लागला या लय नका हो त्या रायबा एकटी नक्की देऊ ते सगळे ढीग लागला. कठीण आहेत नक्की काय ना महाराज. नक्याला रायबा कठीण पण ऐकलं काय नक्या तिकडे नक्यामुळे ते लिक मारतील. पहिल्यांदाच करत असेल. पहिल्यांदाच किती आणल्यापासून. हॅलो अर्ध्या अक्षर नंबर सांग पल्सर. नाही ह्याला नाही याला नालच नाही. हे नाल नव्हते पत्र्या नव्हते याला. किती चला